सदस्य असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करू शकतो हे देखील बोलले जाऊ शकतो. आता महत्त्वाचा विषय असा आहे की पवनकरांना एक पार्श्वभूमी की हिंदुत्वादी परिवारात आले. आज तुम्ही स्वतः आमदार आहात, प्रतिनिधी पदावर आले. आज तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदुत्व घेऊन जायचे, कारण की भाजपा ही हिंदुत्ववादी पक्ष आहे. आज तुम्ही फक्त हिंदुत्व घेऊन कसं जाणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आज सर्वसामान्यांच्या मतानुसार हिंदुत्ववादी हिंदूचं नाव घेऊन त्यांची मतं गोळा करण्यासाठी भाजप काम करते असं वाटतं. त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे राजवाड्यावर असणारं जे रेखाटन जे चित्र आहे ते आजपर्यंत भाजप पक्ष उद्घाटन करू शकलेलं नाही, ते लोकांसाठी उघडं करू शकलेलं नाही. तुम्ही आज नवीन भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आले आहात, तुम्ही त्याच्याबद्दल काय करू शकता का? आता तुम्ही पण असं चालू नाही, मला मी काय करू शकतो काय नाही मी सांगितलं की मी आज आपल्या सगळ्यांना आणि भारतीय जनता पक्षासोबत तो विचार तर भारतीय जनता पक्षाचा आहे, त्याच्यामध्ये 2 लाख विचार कुठले पण भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक भारतीय जनता पक्षामध्ये आणि ती सगळ्या जाती धर्माची लोक भारतीय जनता पक्षाला मतं देतात. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात त्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे अजिबात चिंता नाही. शेतकऱ्यांच्या औषधावर सवलत नाही, विजेमध्ये सवलत नाही, फक्त दारूमध्ये सवलत आहे. दारूचा जो टॅक्स होता तो 50% करायचं काम केलं. लायसन्सची फी होती ती 50% केली. अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सगळ्याच बांधवांसाठी, महिला मुलांसाठी ताकदीनं काम करावं लागेल. आणि ते काम करण्याची जबाबदारी आता संघटनेनं सगळ्या सहकार्याला सोबत घेऊन माझ्यावर टाकलेली आहे. ती जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे आणि जी जबाबदारी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा या जिल्ह्यामध्ये ताकदीनं संघटन उभं करायचं काम असेल, सगळ्या परिस्थिती हे संघटन जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीनं उभं करू आणि या जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष बनवून दाखवू अशा पद्धतीने आम्ही कामाला लागू. भारतीय जनता पार्टीने ओबीसी चेहरा दिलेला आहे सातारा जिल्ह्याला. ओबीसी एक चेहरा दिलेला आहे. त्याचं मागचं मुख्य कारण म्हणजे तुमचा जो संघर्ष आहे बारामतीकरांशी, वारंवार तुम्ही संघर्ष करत राहिलेला आहात, हे सर्वात गुणात्मक कारण भारतीय जनता पार्टीने पाहिलं का आपल्यामध्ये? मला मुळातच चेहरा ओबीसी का चेहरा याच्यात मला वाटतं याची तुलना करू. मुळातच ज्याच्यामध्ये क्षमता आहे असा माणूस पक्षानं निवडण्याची भूमिका पक्षाची असेल तर क्षमता ओबीच्या अध्यक्षामध्ये पण होती. क्षमता मी काय सगळ्या क्षमता माझ्याजवळ आहे असं नाही, पण जे काय आपल्याकडे ताकद, शक्ती, काम करायची ऊर्जा आहे ती काम करायचा आपण निर्णय केला. बारामतीचा संघर्षाचा या जिल्हाध्यक्षपदाला काय संबंध आहे? बारामतीचा संघर्ष न संपणारा संघर्ष आहे. त्याची किनार या जिल्हाध्यक्षपदाच्या नेतृत्वाने भाऊ वगैरे तुम्ही म्हणाला 75% काँग्रेस भविष्यामध्ये भाजपमध्ये दिसेल, राहिले किती दिसेल? म्हणजे किती राहिली असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, राष्ट्रवादीतले अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत आणि तो चमत्कार याचा काही दिवसामध्ये आपल्याला दिसेल. या जिल्ह्यातली बदललेली परिस्थिती जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर आपण दोन्ही राज्यांना एकत्र आणणार ती जबाबदारी तुम्ही घेतली आहे आणि आता नगरपालिका निवडणूक आलेली आहे, त्याच्यामध्ये आता दोन्ही राज्य वाद पेटलेला आहे. आता मग हे दोन्ही राज्य आणि भाजप असं समीकरण कसं जोडलं? त्याला जोडूनच एक प्रश्न आहे. त्याला जोडूनच एक प्रश्न असा आहे की विक्रम पावसकर आणि सगळ्या भाजपच्या टीमने वारंवार असं स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही साताऱ्यामध्ये स्वबळावरती निवडणूक लढवणार. आता जयकुमार गोरे काय या किमय करणार का याच्यामध्ये? नेमकी पहिला एक विषय आहे की दोन्ही राज्य सोपी आहे, दोन्ही पार्टीचे आहे, दोघांना माहिती काय करायचं, त्यांच्या दोघांच्यामध्ये समन्वय करायसाठी माझी निवड झाली असं समजायचं काय कारण नाही. पण माझी इच्छा ही भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक पक्ष मोठा आहे आणि कोणी कार्यकर्ता असला तरी कार्यकर्त्यापेक्षा पक्ष मोठा आहे. पक्षाच्या एकत्र सगळ्यांनी
सोबत राहून काम करावं ही अपेक्षा आहे. आणि आज पहिल्याच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील असं आता तर जबाबदारी घेतलेली आहे. बघू जे काय शक्य होईल माझ्याकडून ते करू. नाही, आमदारांनी वारंवार अजितदादांचं कौतुक म्हणजे आमदार झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार झाल्यापासून अजितदादांशिवाय दुसरं तोंडात नावच नाही आहे त्यांच्या. देवेंद्र फडणवीसांचं तर कधी नाव पण आम्ही ऐकलं नाही म्हणून विचारतो आपल्याला. जेव्हा जेव्हा मला भेटतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नाव त्यांच्याजवळ असते, त्यांच्या तोंडात तुमच्या आता कोण कुणाचं कधी कधी मी पण अजितदादांचं कौतुक केलं तेव्हा त्याचा याच्याशी जोडायचं काही कारण नाही. विधानसभेमध्ये एकमेकांना कौतुक करतो, एकमेकाच्या बाबाने करतो. त्यामुळं आम्ही सगळ्याच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तेव्हा आम्ही ताकदीनं नाही, जिल्हा बँकेच्या रूपाने आपला संघर्ष पाहिलेला आहे, आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. तो संघर्ष राहणार का थांबणार? जिल्हा बँकेचे जे भ्रष्टाचार वगैरे त्याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे. मधल्या काळात प्रवीण दरेकर पण आले होते, आपलं नाव पण काढलं होतं. विजयकुमार गोरे यांनी आवाज उठवलेला आहे जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत. आता तुम्ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी, एका बाजूला शिवेंद्रराजे भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे समीकरण जुळायचं का त्याचं? मला आपल्याला तेच सांगायचं आहे की आम्ही सगळेजण सोबत आहोत. सहकाराच्या राजकारणात असं वेगळा विषय मी मगाशी पण सहकाराच्या निवडणुका वेगळ्या निवडणुका, संघटनात्मक काम हे वेगळं काम आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. माझी निवड करत असताना या सगळ्यांना विश्वासात घेऊन निवड झालेली आहे. सगळे सोबत आम्ही राहू, चिंता अजिबात करू नका. त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मजबूत पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळं करता. भाऊ आता मग 2 मिनिटं सर्व बाकीचं काय विचारायचं नाही. मानच्या आमदार तालुका अध्यक्षाला राजीनामा दिला आहे. खटावच्या तालुका अध्यक्ष हा काँग्रेसचा सदस्य आहे. शिवाजीराव शिंदेने राजीनामा दिला ना भाजपचा. त्याच्यानंतर खटाव तुमच्या जे होम पिचमध्ये आहे, त्याच्यानंतर ज्या 2 नगरपालिका आहे, दैवडे आहे आणि वडूज, त्या बी आपल्या ताब्यात नाही. आता तुमच्यासारखा आक्रमक चेहरा मिळालेला आहे, तर काय बदल पुढं काय होईल? जिल्हा परिषद ते बी ताकदीने येईल का? मला हे कळत नाही आहे की आपण माझ्यासोबत काय आहे काय नाही हे तुम्हाला माहिती आहे त्याविषयी मला येत नाही. त्यामुळं मी आपल्याला काय सांगितलं की जयकुमार गोरे आजपर्यंत जे काय लढत आलं आहे तो संघर्षात्मक मी 20 निवडणुका जिंकल्या असतील आणि एका दुसरी निवडणूक हरलो असेल. जगात आटत नाही मी माझ्या जिंकलेल्या 19 निवडणुकाची चर्चा हवी ना. आणि मी काय सांगितलं की जेव्हा आम्ही सगळे एकत्र असू पराभव हा पराभव आहे. त्याला कारण देणारा आणि परवाट करणारा जयकुमार गोरे अजिबात. त्यामुळं ज्या काय घडलेल्या गोष्टी आहेत, जी परिस्थिती समोर आहे ती सगळ्यांच्या समोर आहे. आणि का घडली याचं विश्लेषण तुम्हाला करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद द्यायचे आहे की आपण सगळ्यांनी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण खूप मोठी ताकद व माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण दिली. आणि आज विधानसभेचा 3 टर्मचा प्रवास, जिल्हा परिषद 2.5 वर्षाचा प्रवास, आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्या बदलाची आवश्यकता होती तेव्हा आपण सगळेजण ताकदीनं माझ्या पाठीशी उभं राहिले. आणि आता एका नवीन जबाबदारीला सुरुवात होती. त्या जबाबदारीत आपल्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम अपेक्षित आहे, आपल्या सगळ्यांचं मदत अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. यापूर्वी आपण जे काही मदत मला केलेली आहे भविष्यात आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज सगळ्यात पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाला, खास करून या राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि ज्यांनी जबाबदारी माझ्यावर दिली ते या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा असतील आणि पक्षाचे सगळेच नेते आहेत. त्या नेत्यांना आणि पक्षाला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आपण जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीची भूमिका आपल्या
भारतीय जनता पक्षाला खूप मोठा इतिहास आहे. प्रचंड संघर्षातून उभा राहिलेला हा पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला हा पक्ष, संघर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांनी संघर्ष केला. त्या संघर्षाचा फलित म्हणून आज हा पक्ष एवढा मोठा विस्तारलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे की या सगळ्या जुन्या नव्या लोकांना सोबत घेणं, त्यांना एकत्र करणं आणि मावळते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आता ते प्रभारी आहेत, त्यांचं प्रमोशनही चिटणीस म्हणून झालेलं आहे. त्यांनी जी संघटना उभी केली ती संघटना पुढं घेऊन जाणं ही जबाबदारी माझ्यावर आहे. या जिल्ह्यामध्ये जे जे भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये पहिल्यापासून असणारे आमचे जे सहकारी आहेत, नव्यानं या संघटनेमध्ये काम करणारे आमचे सगळे सहकारी आहेत, आणि नव्यानं या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा असणारे जे नवीन अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या पक्षाची लढा यापुढे घेऊन जायची आहे. आणि हे घेऊन जात असताना संघटनेनं पक्षानं माझ्यावर जबाबदारी टाकली की या जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष असला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्ही जी काय मेहनत करायला लागेल, जे संघटन उभे करण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायची तयारी घेऊन आज जिल्हाध्यक्षपद मी स्वीकारलेलं आहे. आणि या जिल्ह्यात पक्ष वाढवत असताना या जिल्ह्यातला सामान्य शेतकरी असेल, युवक असेल, आमच्या महिला भगिनी असतील, त्यांचे प्रश्न मार्गी लावणं, त्या प्रश्नाला न्याय देणं या भूमिकेचं मोठं काम करायचं आहे. असं सगळ्यांना म्हणतो की आघाडीच्या माध्यमातून आघाडी सरकार काम करते. शेतकरी हवालदिला आहे आणि सगळेच असतील असं आहे की काय आज काय होते, उद्या काय होते, सकाळची बातमी काय आहे आणि संध्याकाळपर्यंत नवीन बातमी काय आहे, असं अस्तित्वाचं वातावरण आहे. या वातावरणामध्ये सरकार टिकवणं एवढंच त्यांच्या पुढचं काम आहे. सामान्य माणसाचं कुठलंही काम होत नाही. सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. आपण बघितलं की शेतकरी राजा म्हणून आपण ज्यांना संबोधतो त्यांचं सरकार असताना गेल्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांचं वीज कापली जाते. वीज कापताना शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होतं आहे जर हे शेतकऱ्यांच्या नेत्यांना कळत नसेल, ज्यांना शेतकऱ्यांनी निवडून दिलं त्यांना समजत नसेल, तर मला वाटतं यांना सत्तेवर राहायचा अधिकार मला वाटत नाही येणार आहे. तर सत्ता बदलाचा विषय इथं नाही आहे, पण माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याची हातातोंडात आलेली पिकं अशी राख रंगोळी करायचं काम हे आघाडी सरकारने केलं. आम्ही अधिवेशनामध्ये खूप संघर्ष केला, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडण्याचा निर्णय झाला आणि हे मुदत आता तोडायची नाही, हे फक्त 3 महिन्याचा विषय आहे. 3 महिन्यानंतर हे पुन्हा तोडायला चालू करतील अशी परिस्थिती. पण तोपर्यंत नवीन अधिवेशन येते त्याचं काही त्याच्यासाठी आम्ही तोडून देणार. पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसोबत, युवकांच्या सोबत, त्यांच्यासोबत ताकदीनं उभा राहून प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जो संघर्ष करायला आहे तो संघर्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करून आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या या 2-4-5 महिन्यामध्ये वास्तविक आत्ताच निवडणुका होत्या, पण पुढ्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, त्या विषयावर पुढे गेलेला आहे. आपण सगळं बघतोय सरकार मराठा आरक्षण घालवलेलं आहे, ओबीसी आरक्षण घालवलेलं आहे, नोकरीतलं आमच्या SC-BCचं आरक्षण झालेलं आहे. म्हणजे हे सरकार आल्यापासून काय काय जातं आहे मला माहिती नाही. या सगळ्या समाज घटकांवर अनेकदा लोक म्हणतात देवेंद्र फडणवीस असताना जे मराठा समाजाचं आरक्षण अनेक लोक म्हणतात व्यवस्थित केलं नव्हतं, कायद्यानं केलं नव्हतं, ते केलं होतं आणि जोपर्यंत फडणवीस हे मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते आरक्षण जाऊन जे मराठी समाजात अनेक मुलांना न्याय मिळाला. आता आपण बघतो ओबीसी समाजाचा आरक्षणाचा विषय आहे. गेल्या 1.5 वर्षापासून संघर्ष चालला आहे राजकीय आरक्षणाचा. आणि ओबीसी समाजात अशी भीती आहे की हे फक्त राजकीय भीती आणि काही नुकसान होणार आहे का अशी भीती आता समाजामध्ये आहे. तेव्हा सुप्रीम कोर्ट यांना अनेकदा सांगते आमच्याकडे डाटा इकडे डाटा ते सांगतात की केंद्रात काही झालं की केंद्राचा विषय लाईट वीज कनेक्शन करतो ते केंद्राचा विषय म्हणजे GSTचा विषय आहे. मागच्या वर्षीची काही धडपड आहे सांगावं अर्थमंत्र्यांनी आता जेव्हा जे मार्चच्या त्यांची थकबाकी यायला लागते, पैसे यायला लागतात, ते सिस्टमला पैसे येतात, त्यामुळे देशात होणारे पैसे टाकतात नाही. तेव्हा फक्त वोट दाखवायचं केंद्रातलं जेव्हा जेव्हा काय यांच्याकडून काही करत नाही किंवा त्या महिन्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका घ्यायची पेट्रोलची जेव्हा आपण बघतोय
अनेक राज्यामध्ये पेट्रोलचे दर कमी केले, राज्याने त्यांचा टॅक्स कमी केला, आपल्या राज्याने पेट्रोल कमी केलं. आणि बघा तुम्ही आता जो काँग्रेस पक्ष अख्ख्या देशामध्ये पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतो, तो काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आहे. जे आंदोलन राजस्थानमध्ये होते, जे आंदोलन दिल्लीमध्ये होते, ते आंदोलन महाराष्ट्रात का नाही होते? महाराष्ट्रात त्यांचं सरकार असताना पेट्रोलवरचा कर का कमी होत नाही, डिझेलवरचा कर का कमी होत, दारूवरचा कर कमी होतो. आपण बघितलं म्हणजे आता या अर्थसंकल्पामध्ये किती मोठं काम केलं असेल पेट्रोल